वरकरणी जरी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये अशा प्रकारचं अंतरिम डील झालेलं असता हे डील टिकणार नाही हे सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी पक्क होतं. कारण मुळातच जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कोणाची आतापर्यंत साध्य झाले नाही. मग सध्याचं तात्कालिक कारण काय झालं? सायप्रसचा ध्वज असलेलं एक जहाज जे आहे या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जात होतं. त्यांनी इराणच्या IRGC ची परमिशन घेतली नाही, म्हणून IRGC-नं त्यांच्या विरुद्ध वॉर्निंग शॉट्स फायर केले. दुर्दैवानं हे वॉर्निंग शॉट्स फायर जे आहेत त्या जहाजाला जाऊन धडकले आणि त्याच्या इंजिन रूम मध्ये स्फोट झाला. असे रिपोर्ट्स येत आहेत की त्यामध्ये एका सिव्हिलियनचा, एका नागरिकाचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे. मुळात हे जरी तात्कालिक कारण असलं तरी याच्या मागचं खरं कारण जे आहे ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची एक प्रकारे या दोन महत्वाच्या गटांमध्ये जे आहे किंवा दोन महत्वाच्या देशांमध्ये एक प्रकारे वर्चस्वाची लढाई सुरू आहे. इराणचं सरळ सरळ म्हणणं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्णतः आमचंच वर्चस्व असावं आणि मुळातच आपण जसं जाणतो होर्मुझची सामुद्रधुनी ही साधारणतः 33 किलोमीटर रुंदी असणारा चिंचोळा प्रदेश आहे. याच्या उत्तरेला जो आहे इराण आहे आणि याच्या दक्षिणेला ओमान आहे. इराणचं म्हणणं आहे की या सगळ्या ज्या कमर्शियल वेसल्स आहेत म्हणजे या व्यावसायिक जहाजा ज्या आहेत त्यांनी आमची परमिशन घ्यावी आणि त्यांनी या इराणच्या सागरी हद्दीतूनच त्या ठिकाणी जावं, म्हणजे या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडून जावं. तर दुसऱ्या बाजूला काही जहाजा ज्या आहेत त्या अमेरिकेच्या मदतीनं ओमानच्या म्हणजे या दक्षिण तटावरून जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. इराणला हे मान्य नाही, कारण जर असं झालं तर त्याची दादागिरी संपुष्टात त्या ठिकाणी येईल. आणि तिसरा सुद्धा मार्ग आहे तो म्हणजे या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मध्यातून जाण्याचा मार्ग. पण त्या मध्यातून जाण्याच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग केल्यामुळे सागरी सुरुंग त्या ठिकाणी पेरलेले असल्यामुळे तिथून जहाजा जाऊ शकत नाही. म्हणून इराणची ही सरळ सरळ दादागिरी आहे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी. आणि अल्टिमेटली याचा पुढचा अध्याय म्हणजे इराणला इथून जाणाऱ्या जहाजांच्या माध्यमातून टोल आकारायचा आहे. 1 बॅरल ऑइल जर त्या ठिकाणी जात असेल तर त्याच्या मागे $1 प्रति बॅरल एवढा मोठा टोल त्याला आकारायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या अर्थव्यवस्थेला त्याला सुदृढ करायचंय. मुळातच ही अर्थकरणाची ही लढाई आहे, त्याचबरोबर भूराजकारणाची लढाई आहे. आणि हे मूळ कारण असल्यामुळं आता या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वर्चस्वावरून हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होत आहेत. जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, मागच्या काही दिवसांमध्ये हा तिसरा स्ट्राईक अमेरिकेनं जे आहे इराण विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे. इराणनं सुद्धा मध्ये प्रतिहल्ले केलेले आहेत. आखातामधल्या अमेरिकेच्या जे मित्र राष्ट्र आहेत, मग कुवेत असेल, बहरीन असेल, जॉर्डन असेल, यांच्यावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवानं असे हल्ले प्रतिहल्ले हे भविष्यामध्ये त्या ठिकाणी होत राहतील. पण आपल्याला हे बघावं लागेल की ही संघर्षाची परिस्थिती ती निर्माण झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूला चर्चेचं गुऱ्हाळ पण त्या ठिकाणी सुरू राहील. पण खरोखरच ज्याला आपण रेड फ्लॅग म्हणतो, म्हणजे अमेरिकेनं जर इराणचे काही महत्वाचे मोहरे टिपले, ज्यामध्ये मुस्तफा खामेनी असू शकतो किंवा त्यांचा IRGC-चा कमांडर ब्रिगेडियर जनरल अगदी सतीश सर, मला हाच खरं तर मुद्दा विचारायचा आहे की खामेनी यांच्या मृत्यूनंतर किंवा खामेनींना अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्यानंतर इराणनं मात्र ही अहमहिकेची लढाई स्वीकारलेली आहे का? कारण इराण सुद्धा जरी वरकरणी आपण म्हणत असलो की एकीकडे युद्धबंदी संदर्भात चर्चा होतीये, पण इराणची जर आता आपण युद्धबंदी नंतरची एकूणच भूमिका पाहिली तर ही भूमिका शांत असलेल्या ज्वालामुखी सारखी आहे. वरकरणी शांत इराण दिसतोय, पण आतमध्ये मात्र प्रचंड काहीतरी धगधगत आहे, ज्याचे मात्र दूरगामी परिणाम होण्याची शक्यता सुद्धा आहे. सतीश सर, नक्कीच लागवी इराणच्या चष्म्यातून या सगळ्या संघर्षाकडे त्या ठिकाणी पहा. दुर्दैवानं 28 फेब्रुवारी पासून हा लढा जो सुरू झाला त्या ठिकाणी इराणचं प्रचंड नुकसान झालं. त्यांचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी, राजकीय नेतृत्व, त्याचबरोबर सिनियर कमांडर मारले गेले. आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या नुकसान झाल्यामुळे तिथे महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. ही सगळी परिस्थिती असताना इराण मधला एक वर्ग हा आज सुद्धा या IRGC-च्या अशा प्रकारच्या एक्स्ट्रीमिस्ट ट्रान्सच्या विरोधात आहे. म्हणजे असेही रिपोर्ट्स येत आहेत की इराणमध्ये जे आहेत राजकीय नेतृत्वामध्ये सुद्धा 2 प्रकारचे ग्रुप आहेत. मग ही सगळी अशी परिस्थिती असताना ज्याला आपण म्हणतो देर इज नथिंग टू लूज, ज्यावेळेस इराणच्या अस्तित्वावरच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्यावेळेस बरीचशी जनता ही आता IRGC-च्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहते आणि करो या मरो अशा प्रकारच्या लढाईसाठी ते त्या ठिकाणी तयार होत आहेत. आणि म्हणूनच आता तर आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे, याच्यापेक्षा आपलं काय वाईट होऊ शकतं, अशा प्रकारच्या मानसिकतेमधून आता होर्मुझच्या सामुद्रधुनीला एक प्रकारे जे आहे लेव्हरेज करण्याचा प्रयत्न आणि त्यांच्याकडे जे ड्रोन्स आहेत, जी हत्यार आहेत, त्याच्या माध्यमातून अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना परेशान करण्याचा प्रयत्न हा इराणकडून त्या ठिकाणी केला जातोय. पण दुसऱ्या बाजूला
चर्चेच्या माध्यमातून, आता एवढं तर नुकसान झालेलंच आहे, चर्चेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या आपल्या पदरामध्ये कसं पाडून घेता येईल याचा प्रयत्न आहे. म्हणूनच त्यांचे जे फ्रोझन ऍसेट्स आहेत ते कसे अनफ्रीज त्या ठिकाणी करता येतील, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलंच वर्चस्व प्रस्थापित करून टोल कसा आकारता येईल, आणि बाकीच्याही बाबतीत विचार करून किंवा चर्चेच्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी इराणचा प्रयत्न सुरू आहे. असं एकूण गणित आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, जे रिपोर्ट्स त्या ठिकाणी येत होते की मोठ्या प्रमाणामध्ये जनता ही अयातुल्ला अली खामेनी आणि आयआरजीसीच्या विरोधात आहे, असं आज घडीला तरी काही होताना दिसत नाही. कारण इराण मधली जनता बाहेरचं कोणी आपल्यावर येतं, आक्रमण करतं, हे त्या ठिकाणी सहन करत नाहीये. म्हणून आज घडीला ते आयआरजीसीच्या बाजूने उभे आहेत. आणि म्हणून इराण हा अमेरिकेसारख्या आणि त्याचबरोबर इस्रायल सारख्या महासत्तेविरुद्ध सुद्धा मागच्या ऑलमोस्ट 4 महिन्यापासून लढा देतो. हे सत्य सगळ्या जगाला स्वीकारावं लागतंय. अगदी सतीश सर, अगदी शेवटचा सवाल, या सगळ्याचा आर्थिक दृष्ट्या जागतिक पटलावर कसा परिणाम पाहायला मिळेल? एकीकडे आपण जर पाहिलं तर अमेरिकेतही अर्थव्यवस्था, जरी आपण म्हणत असलो की डॉलरच्या तुलनेत रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होत आहे, अशी जरी चर्चा भारतात सुरू असली तरी अमेरिकेत फार काही चांगलं चाललंय अशी काही परिस्थिती नाहीये. तिथं सुद्धा आता रोजगाराकरता, तिथं त्यांचं अस्तित्व टिकवण्याकरता अनेक मुवमेंट अमेरिकेमध्ये सुद्धा सुरू आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे इराण अमेरिकेतला संघर्ष असू दे किंवा तिथं रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष असू दे, या सगळ्या संघर्षाच्या तर तिथं पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातही धुमसतंय. या सगळ्या चहूबाजूनं एकीकडे संघर्षाचं वातावरण असताना जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर काय बदल हे संभवत आहेत? पश्चिम आशियामधल्या संघर्षाचे जागतिक अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहेतच. आणि आपण ऑलमोस्ट मागच्या 4 महिन्यांमध्ये पाहिलं की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तेलाच्या किमती ह्या ऑलमोस्ट $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या. पण ज्यावेळेस अशा प्रकारचं अंतरिम डील झालं त्यावेळेस जगाच्या अर्थकारणामध्ये चांगले दिवस येतील असा एक विचार केला गेला, आणि म्हणून लिटरली $70 प्रति बॅरल पर्यंत त्या किमती कमी आल्या. पण मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हल्ले प्रति हल्ले सुरू झाल्यानंतर आता ऑलमोस्ट $78 प्रति बॅरल पर्यंत या जागतिक स्तरावर तेलाच्या किमती गेलेल्या आहेत. त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट हा जागतिक स्तरावर जो आहे महागाईच्या अनुषंगाने त्या ठिकाणी होणार आहे. आणि एकूणच या सगळ्या पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या परिस्थितीमुळे एकूणच जे आहे जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एक प्रकारे नकारात्मक वातावरण त्या ठिकाणी तयार होतंय, डाऊन टर्न तयार होतंय. आणि असं जर झालं, जे दुर्दैवानं होतंय, त्याचा विपरीत परिणाम जगाची आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेवर सुद्धा होणार आहे. अमेरिकेमध्ये आज घडीला सुद्धा जे आहेत तेलाच्या किमती, गॅसोलिनच्या किमती या वाढलेल्या आहेत. $4 पेक्षा सुद्धा जे आहेत त्याच्या किमती जास्त त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि नोव्हेंबरमध्ये मिड टर्म इलेक्शनला डोनाल्ड ट्रम्पला जर सामोरं जायचं असेल आणि अशा प्रकारे महागाईचं वातावरण त्या ठिकाणी असेल, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होणार असतील तर त्याचा खूप मोठा फटका त्यांच्या रिपब्लिकन पार्टीला बसणार आहे, हे ते सुद्धा जाणतायत. पण दुर्दैव असं आहे की पश्चिम आशियाच्या संघर्षाची परिस्थिती काही निवळत नाहीये आणि त्याचे विपरीत परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर तेलाची किमतीच्या अनुषंगाने, त्याचबरोबर इकॉनॉमिक डाऊन टर्नच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याचाच भाग म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विपरीत परिणाम होत आहेत. काही अंशी त्याचा चटका हा सामान्य जनता जे आहेत ते भोगताना आपल्याला मागच्या काही दिवसात, काही आठवड्यात पाहताना मिळत आहेत. आशा करूया की पुन्हा एकदा चर्चेची द्वारं जी खुली झालेली आहेत त्याच्यातून चर्चा होईल आणि ऍटलिस्ट हा पॉज जो आहे तो पॉज आणखीन काही महिन्यांसाठी असाच कंटिन्यू त्या ठिकाणी राहील. अगदी सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.